हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण बेसिक इलेक्ट्रॉनिक्सवरती काही इम्पॉर्टंट एमसीक्यूचं डिस्कशन करूया। फर्स्ट एमसीक्यू आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट। फर्स्ट ऑप्शन आहे, अ पी टाइप सेमीकंडक्टर इज क्रिएटेड बाय डोपिंग एन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर विथ अ एक्सेप्टर इम्प्युरिटीज। सेकंड आहे, सोडियम अँड नायट्रोजन आर द एक्झाम्पल ऑफ द सेमीकंडक्टर। An N type semiconductor is created by the doping an extrinsic semiconductor with a donor impurities and silicon of group 4 has a 2 valence electron। आता सिलिकॉन हा जो काय तो सेमीकंडक्टर आहे हा कोणत्या ग्रुप मधला आहे तर फोर्थ ग्रुप मधला आहे, पण याच्यामध्ये नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 असतात, म्हणजे हे चुकीचं आहे। And N type semiconductor is created by doping an extrinsic semiconductor with a doping donor impurity। आता एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आपण डूप करतो का तर नाही, काय करतो आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर बरोबर डूपिंग करतो, कोणाचे तर डोनर इम्प्युरिटीचे, म्हणजे हा या ठिकाणी गलत आहे। आता सोडियम अँड नायट्रोजन आर द एक्झाम्पल ऑफ द सेमीकंडक्टर। आता एक्झाम्पल आहे नायट्रोजन, हे कोणाचा तर पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीचं एक्झाम्पल आहे नायट्रोजन, पण सोडियम त्याच्या सेमीकंडक्टरचं एक्झाम्पल आहे का तर नाही। मग पी टाइपचा सेमीकंडक्टर इज क्रिएटेड बाय द डोपिंग अँड इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर। आता इंट्रिन्सिक याचा अर्थ काय असतो तर इंट्रिन्सिक माने की प्युअर सेमीकंडक्टर, याच्यामध्ये कोण असेल तर जर्मेनियम असेल, सिलिकॉन असेल, त्यानंतर सेलेनियम असेल, गॅलियम आर्सेनाइड असेल, हे काय तर या ठिकाणी प्युअर सेमीकंडक्टर आहेत। त्याचबरोबर लीड असेल, टीन असेल, हे एक्झाम्पल आहेत प्युअर सेमीकंडक्टरचे। प्लस याच्याबरोबर जर आपण या ठिकाणी इम्प्युरिटीज ऍड केले, कोणते इम्प्युरिटीज जर आपण याच्याबरोबर ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज ऍड केले, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज कोणते तर या ठिकाणी बोरॉन असेल, ॲल्युमिनियम असेल, गॅलियम असेल, त्यानंतर इंडियम असेल आणि त्यानंतर थॅलियम असेल, या इम्प्युरिटीज जर आपण याच्यामध्ये ऍड केलं तर आपल्याला भेटेल काय तर पी टाइपचा सेमीकंडक्टर भेटेल। कोणता तर पी टाइपचा सेमीकंडक्टर। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, जो काही ऍक्सेप्टर इम्प्युरिटीज आहेत ते कोणत्या असतील तर यांनाच आपण जनरली काय म्हणतो तर ऍक्सेप्टर इम्प्युरिटीज असं म्हणतो, कारण याच्यामध्ये नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत तर नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन या ठिकाणी 3 आहेत, कारण हा ट्रायव्हॅलंट आहे। आता डोनर इम्प्युरिटी कशाला म्हणायचं ज्याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत व्हॅलेन्सना म्हणतो आपण डोनर इम्प्युरिटीज। मग त्या कोणत्या असतील तर पेंटाव्हॅलंट इलेक्ट्रॉन्स। मग पेंटाव्हॅलंट कोणत्या आहेत तर पेंटाव्हॅलंट असतील बेसमथ असेल, अँटिमनी असेल, आर्सेनिक असेल, त्यानंतर फॉस्फरस असेल, नायट्रोजन असेल, हे कोणत्या आहेत तर या ठिकाणी पेंटाव्हॅलंट आहेत। ते जर या ठिकाणी प्युअर सेमीकंडक्टर बरोबर ऍड केले तर काय होईल तर या ठिकाणी एन टाइपचा सेमीकंडक्टर या ठिकाणी फॉर्म होईल। म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट या ठिकाणी काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल। नेक्स्ट, which of the following is not a semiconductor। आता अँटिमनी आहे, सिलिकॉन आहे, त्यानंतर आर्सेनिक आहे, हा जो काय मायकानेट आहे तो या ठिकाणी सेमीकंडक्टर नाही आहे, म्हणजे फोर्थ ऑप्शन या ठिकाणी याचा काय असेल तर बरोबर आन्सर असेल। नेक्स्ट, बाय which type of the bond various atoms in a semiconductors like सिलिकॉन असेल, जर्मेनियम असेल, काय केलं बाउंड केलेलं होतं। आता माहिती पाहिजे आपल्याला सेमीकंडक्टर जे काय आहे तर ते कोणत्या बॉन्डने या ठिकाणी टाईट केलेले असतात तर त्यांना आपण म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड, त्यांना काय म्हणतो आपण कोव्हॅलंट बॉन्ड। आता जे काही इन्सुलेटर असतील आणि जे काही कंडक्टर असतील, आता इन्सुलेटरच्या केसमध्ये कोणता असेल तर त्याही केसाने कोव्हॅलंट बॉन्ड असेल, पण कंडक्टरच्या ठिकाणी कोणता असेल तर या ठिकाणी जो काय बॉन्ड असतील आपण म्हणतो मेटॅलिक बॉन्ड असं म्हणत असतो। म्हणजे सेमीकंडक्टर असेल तर कोणता असेल कोव्हॅलंट बॉन्ड। ऑप्शन नंबर थर्ड या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल। फर्दर सेमीकंडक्टरच्या केसमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतील तर सेमीकंडक्टरच्या केसमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 4 असतील। कंडक्टरच्या केसमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतील तर लेस दॅन 4 असतील, आणि इन्सुलेटरच्या केसमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल तर ग्रेटर दॅन 4। जेव्हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असेल त्याच्या व्हॅलेन्स सेलमध्ये दॅट इज द लास्ट ऑर्बिटमध्ये त्याला आपण म्हणतो इन्सुलेटर असं म्हणत असतो। म्हणजे या केसमध्ये आन्सर कोणता असेल तर ऑप्शन नंबर थर्ड याचा राईट आन्सर असेल। नेक्स्ट, if the electrical conductivity increases with the increase in the temperature of the substance then it is known as, त्याला आपण काय म्हणतो आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय होते तर इन्क्रीज होते। जर या ठिकाणी टेम्परेचर वाढवलं तर मटेरियलची काय होते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी या ठिकाणी वाढते असं या ठिकाणी म्हणताय। आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढते याचा अर्थ त्या मटेरियलची जी काय रेशिओटी या ठिकाणी काय होते तर कमी होते। म्हणजे ऍक्च्युअली जो काय टेम्परेचर वाढतोय त्याच्यामुळे काय होते मटेरियलची रेशिओटी डिक्रीज होते आणि त्याच वेळेस मटेरियलची कंडक्टिव्हिटी वाढते। असं कोणाचं पॉसिबल आहे तर असं या ठिकाणी पॉसिबल आहे सेमीकंडक्टर
अँड इन्सुलेटरच्या केसमध्ये या गोष्टी या ठिकाणी पॉसिबल आहेत. आता सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर मध्ये निगेटिव्ह टेम्परेचर असतं आणि जो काही कंडक्टर आहे त्या कंडक्टरच्या केसमध्ये काय असेल तर पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असेल, त्याला आपण पीटीसी असं म्हणतो. म्हणजे टेम्परेचर वाढलं की या ठिकाणी मटेरियलची रेझिस्टिव्हिटी वाढेल आणि कंडक्टिव्हिटी या ठिकाणी कमी होईल. म्हणजे कंडक्टर यातून या ठिकाणी बरोबर नसेल. आता राहिला कोण तर सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर. जनरली आपण काय पाहतो इलेक्ट्रॉनिकच्या पार्टमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला असतं तर सेमी कंडक्टरला महत्त्व असतं, कारण सेमी कंडक्टर वरतीच या ठिकाणी पूर्ण डिव्हाइस या ठिकाणी वर्क करत असतात. जनरली म्हणजे सेमी कंडक्टरचा आपण स्टडी करतो. म्हणजे ऍक्च्युली जो काही निगेटिव्ह टेम्परेचर असेल तो जनरली कोणासाठी असेल तर सेमी कंडक्टरसाठी असेल. या केसमध्ये काय असल्याचं करेक्ट आन्सर तर सेमी कंडक्टर हे या ठिकाणचं राईट आन्सर असेल. नेक्स्ट, द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ अन जर्मेनियम हॅज. आता आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ जर्मेनियम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? जर्मेनियम मध्ये आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये या ठिकाणी 4 इलेक्ट्रॉन्स असतील, त्यालाच आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो. रिझन बिहाइंड काय तर जे काही सेमी कंडक्टर असतील त्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात? 4 असतात. कारण जर्मेनियम घ्या, त्यानंतर सिलिकॉन घ्या, त्यानंतर कार्बन घ्या, त्यानंतर लीड घ्या, त्यानंतर टीन घ्या, या सगळ्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल तर इज इक्वल टू 4 असेल. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कशाला म्हणायचं तर आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनला काय म्हणायचं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणायचं. आता हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन यांना सर्वांना आपण फ्री इलेक्ट्रॉन म्हणून म्हणू शकतो का तर नाही. या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पैकी एखादा इलेक्ट्रॉन हा काय असेल फ्री असेल, जो की या ठिकाणी काय करेल इझी टू मूव्ह किंवा तो असेल मुव्हेबल, आणि त्या इलेक्ट्रॉन्समुळे या ठिकाणी काय तर कंडक्शन पॉसिबल आहे. म्हणजे ऍक्च्युली जे काही सगळे सेमी कंडक्टर आहेत या सगळ्या सेमी कंडक्टर मध्ये त्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये त्याला आपण व्हॅलन्स सेल असं म्हणूया. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल तर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या या ठिकाणी 4 असेल. कॅल्क्युलेशन कसं करायचं? जर्मेनियम असेल ॲटॉमिक नंबर असेल 32, सिलिकॉन असेल ॲटॉमिक नंबर असेल 14. फॉर्म्युला काय? नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ रिस्पेक्टिव्ह सेल इज इक्वल टू काय करतो आपण 2 × n चा स्क्वेअर, वेअर n रिप्रेझेंट काय करतो सेलचा नंबर म्हणा किंवा ऑर्बिटचा नंबर म्हणा. फर्स्ट सेल असेल तर n इज इक्वल टू 1 ठेवा, सेकंड असेल तर n इज इक्वल टू 2 ठेवा आणि थर्ड असेल तर n इज इक्वल टू 3 ठेवा. त्यानुसार पहिल्या सेलमध्ये किती असतील तर 2 असतील मॅक्झिमम, सेकंड मध्ये 8, थर्ड मध्ये 18, फोर्थ मध्ये 32. अशा पद्धतीचे रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रॉन्स फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि अशा पद्धतीने 5 ठेवा, 6 ठेवा, करून पहा या ठिकाणी रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रॉन्स काय होतील वाढत जातील. म्हणजे आउटर मोस्ट सेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून जे काही मटेरियल आहे त्या मटेरियलचं आपण क्लासिफिकेशन करतो. जर ते 4 पेक्षा जास्त असतील तर तो इन्सुलेटर असेल, जर एक्झॅक्टली 4 असतील तर सेमीकंडक्टर असेल आणि 4 पेक्षा कमी असतील तर तो काय असेल कंडक्टर असेल. या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल कॉपर असेल, कॉपरच्या आउटर मोस्ट सेल मध्ये नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतो 1, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 29. आता ॲल्युमिनियम घेतला, ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 13. याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये जे काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात ते किती असतात 3 असतात. हे जनरली काय आहे तर लेस दॅन 4 आहेत, म्हणून यांना आपण काय म्हणतो तर कंडक्टर असं म्हणतो. याच्यामध्ये किती आहेत तर 4 आहेत, म्हणून यांना आपण सेमी कंडक्टर असं म्हणतो. म्हणजे जर्मेनियमच्या आउटर मोस्ट सेल मध्ये नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 4 असतील. ऑल सेमीकंडक्टर्स इन देअर लास्ट ऑर्बिट हॅव किती इलेक्ट्रॉन असतील तर त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतील. आपण आता त्याच्याबद्दल या ठिकाणी डिस्कशन केलेला आहे. नेक्स्ट, P type extrinsic semiconductor doped with impurity having how much valence electron. आता मी ज्यावेळेस याच्याबद्दल डिटेल मध्ये डिस्कशन करत होतो त्यावेळेस सांगितलं होतं जे काय एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे कोणता म्हणतोय तर एक्सट्रिन्सिक, म्हणजेच हा कसा आहे तर इम्प्युअर आहे. याच्यामध्ये फर्स्ट टाइप आहे त्याला आपण म्हणतो N टाइप आणि हा सेकंड टाइप आहे त्याला आपण म्हणतो P टाइप. आता जो काही P आहे त्या P बरोबर कधी पेंटाचं जमत नाही, म्हणजे PP या ठिकाणी कधी सोबत येणार नाही. म्हणजेच P आणि P चं या ठिकाणी काय तर क्रॉस आहे, या दोघांचं वाकडा आहे. म्हणजे पेंटाव्हॅलेंट तर गेला, दुसरा राहिला कोण तर दुसरा राहिला या ठिकाणी ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीज. सेकंड राहिला काय तर ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीज. आता P टाइपचा सेमीकंडक्टर बनेल कुणापासून तर ट्रायव्हॅलेंट प्लस सिलिकॉन घ्या किंवा जर्मेनियम घ्या, त्याला आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणूया. याच्यापासून बनेल P टाइपचा सेमीकंडक्टर. आता पेंटाव्हॅलेंट पासून याच्यामध्ये जर आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर ऍड केला, फॉर एक्झाम्पल सिलिकॉन असेल, जर्मेनियम असेल, तर याच्यापासून बनेल N टाइपचा सेमीकंडक्टर. आता या ठिकाणी पेंटाव्हॅलेंट आहे म्हणजे याच्यामध्ये 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, यांना आपण म्हणतो डोनर इम्प्युरिटीज. यांना काय म्हणतो आपण
तर डोनर इम्प्युरिटीज असं म्हणतो. यांना आपण म्हणतो ऍक्सेप्टर इम्प्युरिटीज. काय म्हणतो तर ऍक्सेप्टर. म्हणजे ऍक्च्युअली याच्यामध्ये नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत तर 3 आहेत. म्हणजे या ठिकाणी सेमीकंडक्टर मध्ये जनरली 4 असतात, पण याच्यामध्ये किती आहेत तर 3 आहेत. म्हणजे यांना आपण ऍक्सेप्टर म्हणूया. म्हणजे ऍक्सेप्टर इम्प्युरिटीज प्लस सिलिकॉन और जर्मेनियम याच्यापासून तयार कोण होईल तर पी टाईपचा सेमीकंडक्टर या ठिकाणी तयार होईल. म्हणजे पी टाईपचा बनवतोय. कुणापासून बनेल तर ट्रायव्हॅलेंट, दॅट इज ऍक्सेप्टर. ट्रायव्हॅलेंट याचा अर्थ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतील तर याच्यामध्ये 3 असतील. पेंटाव्हॅलेंट याच्यामध्ये किती असतील तर याच्यामध्ये 5 असतील. म्हणजे पी टाईप मध्ये 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पासून असलेल्या इम्प्युरिटीज पासून आपण काय म्हणतो पी टाईप. म्हणजे ऍक्च्युअली इम्प्युरिटीज कोणते असतील तर थर्ड नंबरच्या, म्हणजे 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतील. 3 या ठिकाणी काय असतील आउटर मोस्ट सेल मध्ये या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स असतील. हे लक्षात कसं ठेवायचं होतं मी ट्रिक सांगितली होती. काय तर ती बागीत गेली पण दुर्दैव असं झालं की तिच्या बापानं, म्हणजे या ठिकाणी पी, पण तिच्या बापानं काय झालेलं तिला पाहिलेलं आहे. तिच्या बापानं तिला पाहिलेलं आहे. मग टी फॉर ट्रायव्हॅलेंट, बाय बी फॉर बोरॉन अल्युमिनियम गॅलियम इंडियम थॅलियम, पण म्हणजे काय तर पेंटाव्हॅलेंट बिस्माथ अँटिमनी आर्सेनिक फॉस्फरस आणि नायट्रोजन अशा पद्धतीचा ट्रायव्हॅलेंट झाला, पेंटाव्हॅलेंट झाला. आता पी आणि पी चं कधीच जमत नाहीये. म्हणजे याच्यासोबत जो काय तयार होईल तो एन टाईपचा सेमीकंडक्टर तयार होईल, राहिलेला असेल तो पी टाईपचा होईल. कोणासोबत ट्रायव्हॅलेंट बरोबर. याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं डिटेलमध्ये. नेक्स्ट, which of the following is not example of intrinsic semiconductor? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर कोणतं एक्झाम्पल नाही आहे. आता जर्मेनियम असेल, सेलेनियम असेल, सिलिकॉन असेल, हे सगळे काय तर प्युअर फॉर्म आहेत. आर्जेंटन जो काय आहे तो या ठिकाणी इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा या ठिकाणी प्रकार नाही आहे. नेक्स्ट, which of the following is not example आपण सेमीकंडक्टर मटेरियल? सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक हे सगळे काय तर सेमीकंडक्टर आहेत. कॉपर हा काय तर या ठिकाणचा कंडक्टर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 या केस मध्ये काय असेल तर याचा राईट आन्सर असेल. when a material becomes a superconductor its resistivity becomes सुपर कंडक्टर. याचा अर्थ याची रेजिस्टिव्हिटी किती असेल तर 0 असेल. म्हणजे रोध किती असेल म्हणजे रेजिस्टन्स किती असेल तर 0 असेल. म्हणजे ज्यावेळेस याची रेजिस्टिव्हिटी 0 असेल त्यावेळेस याला आपण काय म्हणूया तर सुपर कंडक्टर म्हणूया. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर असेल या क्वेश्चनचा. नेक्स्ट, याच्या ठिकाणी 2 स्टेटमेंट दिलेलं आहे, तर असर्शन दिलेलं आहे आणि रिझन दिलेलं आहे. द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ अ सेमीकंडक्टर इन्क्रीजेस ऑन डोपिंग. फर्स्ट आहे रिझन, डोपिंग ऑलवेज इन्क्रीजेस द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द सेमीकंडक्टर. आता ऍक्च्युअली जे काही डोपिंग आहे त्या डोपिंग केल्यामुळे काय होतंय, जे काही मटेरियल आहे त्या मटेरियलची या ठिकाणी इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी चेंज होतात. म्हणजेच मटेरियलची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी या ठिकाणी चेंज होते. डोपिंग करतो याचा अर्थ काय तर प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल मध्ये आपण काय करतो इम्प्युरिटीज ऍड करतोय. म्हणजे असर्शन तर या ठिकाणी बरोबर आहे, पण डोपिंग ऑलवेज इन्क्रीजेस द इलेक्ट्रॉन्स इन द सेमीकंडक्टर. आता ऑलवेज इन्क्रीजेस म्हणजे नेहमी इन्क्रीज करतोय काय तर इलेक्ट्रॉन. अशी पॉसिबल केस आहे का तर नाही. जर आपण पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीज या ठिकाणी ऍडिशन केलं तर इलेक्ट्रॉन या ठिकाणी वाढेल, पण जर आपण ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीज या ठिकाणी ऍड केल्या तर त्या ठिकाणी होलचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी वाढेल. म्हणजे हे जे काय रिझन आहे ते रिझन या ठिकाणी काय तर चुकीचं आहे. म्हणजे ए इज अ ट्रू बट आर रिझन इज फॉल्स. का कारण जर आपण पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीज ऍड केल्या याचा अर्थ जर 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सला इम्प्युरिटीज ऍड केला तर त्यामध्ये काय होईल तर इलेक्ट्रॉनच्या ठिकाणी काय होईल मेजॉरिटी होईल. पण जर आपण ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीज बद्दल बोललो तर या ठिकाणी इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी होईल. म्हणजे फोल या ठिकाणी वाढतील. म्हणजे ऑलवेज डोपिंग केल्यामुळे इलेक्ट्रॉन वाढतीलच असं नाही आहे. इलेक्ट्रॉन ही वाढू शकतात आणि होल्सही वाढू शकतात. म्हणजे रिझन या ठिकाणी बरोबर नाही आहे. ऑप्शन नंबर 3 याचा राईट आन्सर असेल. व्हेन सिलिकॉन इज डोप्ड विथ अँड डॅश डॅश अँड एन टाइप सेमीकंडक्टर इज फॉर्म्ड. मग सिलिकॉन आपल्याला कशा बरोबर डोप्ड करावं लागेल जेणेकरून एन टाइपचा सेमीकंडक्टर या ठिकाणी फॉर्म होईल. फॉर एक्झाम्पल एन टाइपचा सेमीकंडक्टर या ठिकाणी घेतोय आणि या ठिकाणी पी टाइपचा सेमीकंडक्टर या ठिकाणी घेतोय. आपल्याला माहिती पाहिजे पी आणि पी चे या ठिकाणी वाकडा आहे, म्हणजे याच्यासोबत पी कधी येणार नाहीये. म्हणजे पी कोणासोबत येईल तर पी हा याच्यासोबत येईल. कोणासोबत याच्यासोबत. म्हणजे ऍक्च्युअली जो काय पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीज असेल ते पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीज कुठे येणार आहे तर एन टाइपच्या सेमीकंडक्टर बरोबर येईल. म्हणजे या ठिकाणी असेल पी म्हणजेच पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीज. मग पेंटाव्हॅलेंट मध्ये कोणते आहेत तर पेंटाव्हॅलेंट मध्ये असेल बिस्मथ असेल, पेंटाव्हॅलेंट मध्ये अँटिमनी असेल, त्यानंतर आर्सेनिक असेल, त्यानंतर फॉस्फरस असेल आणि त्यानंतर काय असेल नायट्रोजन असेल. म्हणजे बी फॉर बोरॉन, बी फॉर बिस्मथ बी आहे, त्याला अँटिमनी साठी आपण एसबी असं म्हणतो. आर्सेनिक म्हणजे एस, फॉस्फरस म्हणजे पी आणि नायट्रोजन म्हणजे एन. म्हणजे जो काय एन टाइप आहे तो एन टाइप आपण बनवतो सिलिकॉन प्लस याच्यापैकी कोणती तर. मग याच्यापैकी कोणते आहे का याच्यामध्ये तर
तर आहे फर्स्ट नंबर फॉस्फरस बरोबर आपण जर सिलिकॉनला डूप केलं तर या ठिकाणी काय होईल एन टाइपचा सेमीकंडक्टर तयार होईल. आता पी टाइपचा बनवायचा मग सिलिकॉन प्लस ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी जर आपण ऍड केले मग ट्रायव्हॅलंट मध्ये कोणते झाले बोरॉन ॲल्युमिनियम गॅलियम इंडियम आणि थॅलियम किंवा टिटॅनियम याच्यापासून बनेल कोण तर याच्यापासून बनेल पी टाइपचा सेमीकंडक्टर. पी टाइप मध्ये करंटचं कंडिशन कोणामुळे असेल तर होल्स मुळे असेल जे की मेजॉरिटी असतील. एन टाइप्स मध्ये कोणाचं असेल कंडक्शन तर इलेक्ट्रॉनचं असेल जे की या ठिकाणी मेजॉरिटी चार्ज कॅरी आहेत. याही गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. if the majority charge carriers in a semiconductors are holes कोण आहेत तर होल्स आहेत. then the possible impurities that mixed is जर होल्स या ठिकाणी असतील तर पॉसिबल इम्प्युरिटीज कोणते असतील. आता मेजॉरिटी कोणाची आहे तर मेजॉरिटी ही होल्सची आहे. कोणाचे होल्सची आहे. मग होलची मेजॉरिटी कोणत्या सेमीकंडक्टर मध्ये पॉसिबल आहे तर ती आहे पी टाइपच्या सेमीकंडक्टर मध्ये. आता पी टाइप बनतोय कोणापासून तर सिलिकॉन घ्या किंवा जर्मेनियम घ्या प्लस याच्यामध्ये जर आपण ट्रायव्हॅलंट ऍड केले ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी जर आपण ऍड केले याचा अर्थ ट्रायव्हॅलंट मध्ये कोणते आहेत तर बोरॉन असेल ॲल्युमिनियम असेल गॅलियम असेल इंडियम असेल आणि थॅलियम असेल किंवा टिटॅनियम असेल याच्यापासून बनतोय पी टाइपचा. का कारण पी टाइपचा सेमीकंडक्टर बनवण्यासाठी आपण कधीही पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज या ठिकाणी यूज करू शकत नाही. म्हणजे जो काही पी आहे पी टाइप मधला आणि जो काही पेंटा मधला पी आहे या दोघांचं काय तर या दोघांचं भांडण झालेलं आहे दोघांचं वाकडा आहे. हे दोघे कधीच सोबत येऊ शकत नाहीत. जर पी टाइपचा सेमीकंडक्टर बरोबर पेंटाव्हॅलंट येऊ शकत नाही तर येईल कोण तर ट्रायव्हॅलंट मधला येईल टी. मग या ठिकाणी मी ट्रायव्हॅलंट घेतला आणि लक्षात कसं ठेवायचा तर ती बागेत गेली पण तिच्या बापाने तिला काय केलेलं आहे पाहिलं. या पद्धतीची ट्रिक आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणजे ऍक्च्युअली जो काही होल्स मेजॉरिटी चार्ज कार्य आहेत तो होल्स मेजॉरिटी चार्ज कार्य म्हणजे पी टाइपचा सेमीकंडक्टर आहे आणि याच्यामध्ये इम्प्युरिटीज कोणते असतील तर ट्रायव्हॅलंट असतील. यांनाच आपण जनरली काय म्हणतो तर ऍक्सेप्टर इम्प्युरिटीज असं म्हणतो. मग कोणत्या असतील तर गॅलियम असेल या ठिकाणी करेक्ट आन्सर. आर्सेनिक जो काय आहे तो कोणाचा इम्प्युरिटीचा टाइप आहे तर पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीचा टाइप आहे. ऑप्शन नंबर सेकंड या केस मध्ये काय असेल तर करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट to obtain electron as a majority charge carriers in a semiconductor the impurities mixed. आता काय पाहिजे आपल्याला इलेक्ट्रॉन मेजॉरिटी चार्ज कॅरियर म्हणजे सेमीकंडक्टर कोणता आहे तर एन टाइपचा आहे. आता एन टाइप बरोबर कोणता असेल तर एन टाइप बरोबर असेल पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज. कोणत्या पेंटाव्हॅलंट. का कारण पी आणि पी चं वाकडा आहे. पी टाइप बरोबर पेंटाव्हॅलंट जाऊ शकत नाहीये. मग पेंटाव्हॅलंट जाऊ कोणा बरोबर तर एन टाइप बरोबर जायला. आता पेंटाव्हॅलंट मध्ये कोणते आहेत तर याच्यामध्ये आहे बेसमात याच्यामध्ये आहे अँटीमनी दॅट इज एसबी याच्यामध्ये आहे आर्सेनिक दॅट इज एएस याच्यामध्ये आहे फॉस्फरस दॅट इज पी आणि याच्यामध्ये आहे नायट्रोजन दॅट इज एन. म्हणजे या इम्प्युरिटीज जर या ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी असेल इलेक्ट्रॉनच्या या ठिकाणी मेजॉरिटी असेल यालाच आपण म्हणतो डोनर टाइपच्या इम्प्युरिटीज. काय म्हणतो तर डोनर टाइपच्या इम्प्युरिटीज असं म्हणत असतो. मग ज्या काही इम्प्युरिटीज कोणत्या असतील तर पेंटाव्हॅलंट असतील. आता मोनोव्हॅलंट डायव्हॅलंट ट्रायव्हॅलंट आणि नन ऑफ दिस अबो. आता या ठिकाणी करेक्ट आन्सर काय असेल तर नन ऑफ दी अबोज असेल. पण या ठिकाणी फिफ्थ आन्सर असता जर पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज या ठिकाणी असता तर पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज या ठिकाणी काय झालं असतं त्याचं करेक्ट आन्सर झाला असता. पण इथं केस आहे का असे नाही म्हणून या ठिकाणी नन ऑफ दी अबोज हे या केस मध्येच आन्सर आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट the Fermi level for an extrinsic n type semiconductor. आता extrinsic मध्ये दोन टाइप आहेत. कोणते एक तर असेल n टाइप आणि सेकंड असेल p टाइप. n टाइप मध्ये फर्मी लेवल असते कुठं क्लोजर टू कंडक्शन बँड आणि पी टाइप मध्ये फर्मी लेवल या ठिकाणी एक्झिस्ट असते कुठं तर क्लोजर टू व्हॅलन्स बँड. आता क्लोजर टू व्हॅलन्स बँड आहे पण व्हॅलन्स बँडच्या कुठं असते तर टॉपला असते. क्लोजर टू कंडक्शन बँड आहे पण कंडक्शन बँडच्या कुठं असते तर कंडक्शन बँडच्या बॉटमला असते. हे कुठं झाले तर एक्सट्रिन्सिक दॅट इज इम्प्युअर सेमीकंडक्टरच्या केस मध्ये. जर सेमीकंडक्टर हा प्युअर असेल दॅट इज इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असेल तर त्या केस मध्ये फर्मी लेवल कुठं असते तर मिडवे बिटवीन एक्झॅक्टली मिडल असेल कुणाच्या कंडक्शन बँडच्या आणि व्हॅलन्स बँडच्या. त्यालाच आपण म्हणतो मिडवे बिटवीन दोघांच्या मध्ये. कोणाच्या दोघांच्या मध्ये तर फोरबिडन एनर्जी गॅपच्या मध्ये. कोणाच्या तर फोरबिडन एनर्जी गॅपच्या.
आता फोरबिडन एनर्जी गॅप काय आहे, तर जो काय इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन त्याच्या रूम टेम्परेचरला हायेस्ट एनर्जी किती ऑक्युपाय करतो त्याला आपण म्हणतो फोरबिडन एनर्जी गॅप, किंवा त्यालाच आपण फोरबिडन एनर्जी असंही म्हणत असतो. म्हणजे ऍक्च्युअली या ठिकाणी फर्मी लेवल बघा आपल्याला अशा पद्धतीने ठिकाणी पाहायच्या. फर्मी लेवल या ठिकाणी असते. एनर्जी गॅप काय असतो, तर एनर्जी गॅप म्हणजेच काय असतो, तर या ठिकाणी कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड मधल्या ठिकाणी डिस्टन्स त्याला आपण म्हणतो एनर्जी गॅप. मग फर्मी लेवल एन टाइप मध्ये कुठे असेल, लाइज टुवर्ड्स द कंडक्शन बँड, कंडक्शन बँडच्या ठिकाणी जवळ असेल, पण ऍक्च्युअली कुठे असेल तर त्या खाली असेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा कंडक्शन व्हॅलन्स बँड आहे, या ठिकाणी हा कंडक्शन बँड आहे, या ठिकाणी सीबे, या ठिकाणी असेल हा व्हॅलन्स बँड. फॉर एक्झाम्पल ही एनर्जी लेवल आहे. या एनर्जी लेवल मध्ये फॉर एक्झाम्पल एन टाइप सेमीकंडक्टर असेल तर फर्मी लेवल कुठेतरी इथं असेल. जर पी टाइप असेल तर फर्मी लेवल कुठं असेल तर इथं असेल. हा झाला पी टाइप साठी, हा झाला एन टाइप साठी. आणि या दोघांच्या एक्झॅक्टली मध्ये असेल कोणासाठी, तर ही झाली या ठिकाणी इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर साठी. काय म्हणतोय आपण, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर साठी ही फर्मी लेवल झाली. जर आपण टेम्परेचर वाढवलं तर काय होईल, तर जर आपण टेम्परेचर वाढवलं तर जी काय फर्मी लेवल आहे पी टाइप साठी असू द्या किंवा एन टाइप साठी असू द्या, ती काय करेल, सेंटरकडे जाण्याचा प्रयत्न करेल. काय करेल, तर सेंटरकडे जाण्याचा प्रयत्न करेल. जर आपण डोपिंगचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर काय होईल, फर्मी लेवल असेल तर एन टाइप असेल तर क्लोजर टू द कंडक्शन बँडकडे जाण्याचा प्रयत्न करेल, आणि पी टाइपची असेल तर क्लोजर टू द व्हॅलन्स बँडकडे जाण्याचा प्रयत्न करेल. याही गोष्टी आपण याकडे लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट, pick a statement that is correct for p-type semiconductor. Majority charge carriers are positrons. The majority charge carriers are p-type semiconductor are the holes. Option number second असेल याचा करेक्ट आन्सर, कारण p-type मध्ये कोण असेल तर होल असेल. नेक्स्ट, if IE and IH are the electrons and hole currents respectively for the intrinsic semiconductor, कोणासाठी intrinsic, then the total current equal to the काय असेल, या दोघांची बेरीज असेल. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये करंट ड्यू टू द होल असेल आणि करंट ड्यू टू द इलेक्ट्रॉन असेल. याही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. फर्दर आपण पाहिला कोणता करंट, तर आपण पाहिला ड्रिफ्ट करंट. कोणता करंट पाहिला, तर ड्रिफ्ट करंट पाहिला. आता ड्रिफ्ट करंट येतो कोणामुळे, तर ड्रिफ्ट करंट हा येतो जेव्हा आपण इलेक्ट्रिकल फील्ड या ठिकाणी अप्लाय करूया, त्यालाच आपण इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणूया, त्यावेळेस हा काय येतो, ड्रिफ्ट करंट येतो. आता ड्रिफ्ट करंट इज इक्वल टू काय असतो, त्यालाच आपण आय ड्रिफ्ट असं म्हणूया. इज इक्वल टू एन इंटू क्यू इंटू व्ही डी इंटू ए. कशामध्ये झाला, हा एम्पियर मध्ये झाला. आता ड्रिफ्ट करंट जर इलेक्ट्रॉन म्हटला तर या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या, इलेक्ट्रॉनचा चार्ज, त्याची ड्रिफ्ट वेलोसिटी इंटू एरिया. आता ड्रिफ्ट करंट जर होल्स म्हटला तर या ठिकाणी होलची संख्या, या ठिकाणी होलवरचा चार्ज, या ठिकाणची ड्रिफ्ट वेलोसिटी आणि या ठिकाणचा क्रॉस सेक्शन एरिया. यालाच आपण लिहू शकतो एन इंटू क्यू इंटू या ठिकाणी म्यू एन इंटू ए इंटू एरिया. कशामध्ये झाला, तर एम्पियर मध्ये झाला. आता ड्रिफ्ट करंट डेन्सिटी आहे. आता करंट डेन्सिटी म्हणजे काय, तर करंट पर युनिट एरिया. याला काय करा, सिंपली एरियाने डिवाइड करा, म्हणजे इथला एरिया कॅन्सल होऊन जाईल. ड्रिफ्ट करंट डेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रॉन काय होईल, तर एन इंटू क्यू इंटू म्यू एन इंटू ए होईल, ई होईल. ही काय झाली तर या ठिकाणी ड्रिफ्ट करंट डेन्सिटी झाली. युनिट काय होईल त्या ठिकाणी, एम्पियर पर मीटर स्क्वेअर. आता हा ड्रिफ्ट झाला. सेकंड असतो डिफ्युजन करंट. कोणता, तर डिफ्युजन करंट. आता डिफ्युजन करंट कोणामुळे येतो, तर जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे, काय, तर कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स होतोय या ठिकाणी कोणामध्ये, तर होल्स मध्ये असेल किंवा इलेक्ट्रॉन्स मध्ये असेल. याच्यामुळे काय होतं, तर कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स या ठिकाणी होतोय. आणि कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स जर या ठिकाणी होत असेल तर या ठिकाणी काय होईल, जो काही डिफ्युजन करंट आहे तो डिफ्युजन करंट या ठिकाणी स्टार्ट होईल. आता डिफ्युजन करंट या ठिकाणी होतोय काय, तर क्यू इंटू या ठिकाणी डीएन इंटू डीएन डिवायडेड बाय डीएक्स. कशामध्ये, तर एम्पियर मध्ये. हा जनरल फॉर्म्युला झाला कुणाचा, तर डिफ्युजन करंटचा. आता डिफ्युजन करंट टू द इलेक्ट्रॉन म्हटला तर आपल्याकडे हा फॉर्म्युला लिहिता येईल. आता डिफ्युजन करंट टू द होल म्हटला त्याला आपण आयपी डिफ्युजन असं म्हणूया. ड्यू टू द होल म्हटलं तर या ठिकाणी काय होईल, या ठिकाणी मायनस क्यू दॅट इज द चार्ज ऑन होल इंटू या ठिकाणी डीपी होईल इंटू या ठिकाणी डीपी डिवायडेड बाय डीएक्स होईल. कशामध्ये होईल, तर एम्पियर मध्ये. फर्दर याच्यामध्ये आपल्याला ए चे ऍडिशन करावं लागेल, जे की या ठिकाणी काय असेल, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल या ठिकाणी. म्हणजे क्यू काय तर या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे, डीएन काय तर या ठिकाणी डिफ्युजन कॉन्स्टंट ऑफ द इलेक्ट्रॉन्स आहे, डीएन बाय डीएक्स काय तर या ठिकाणी कॅरियर करंट, कॅरियर कॉन्सन्ट्रेशन आहे कोणाचा, तर होलचा. या ठिकाणी क्यू काय तर या ठिकाणी चार्ज ऑन होल आहे. आता या ठिकाणी साइन हे मायनस येत आहे. मायनस साइन रिप्रेझेंट काय करतंय, जर या ठिकाणी होलचं डिफ्युजन या डायरेक्शन मध्ये असेल तर
करंट होलच्या केसमध्ये काय असतो तर याच्या सेम डायरेक्शन मध्ये असतो. पण जर इलेक्ट्रॉनचं डिफ्युजन या ठिकाणी या डायरेक्शन मध्ये असेल तर करंट डायरेक्शन या ठिकाणी काय असते रिव्हर्स असते. म्हणजे ऍक्च्युअली जे काय इलेक्ट्रॉन मध्ये आणि होल मध्ये जे काय डिफ्युजन डायरेक्शन कसे आहे तर करंटच्या एक्झॅक्टली रिव्हर्स आहे. होल ज्या डायरेक्शन डिफ्यूज होतो त्या डायरेक्शन काय असते करंट डायरेक्शन असते. म्हणून या ठिकाणी आपण काय करतो तर मायनस साइन घेतो. पण करंट काय करतो ऑलवेज निगेटिव्ह पोटेन्शियल पासून पॉझिटिव्ह पोटेन्शियल कडे जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच लोअर पोटेन्शियल पासून हायर पोटेन्शियल जाण्याचा प्रयत्न करतो. आणि एक्झॅक्टली करंट काय करतो त्याच्या रिव्हर्स डायरेक्शन जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हायर टू लोअर. म्हणून या ठिकाणी डिफ्युजन करंटच्या बाबतीमध्ये आणि जो की होलचा असेल साइन कोणता येतोय तर निगेटिव्ह येतोय. फर्दर डिफ्युजन करंट डेन्सिटी घ्यायची आहे. काय करा सिंपली याला काय करा ए ने डिवाइड करा. आपल्याकडे भेटून जाईल काय तर डिफ्युजन करंट डेन्सिटी. फर्दर आपल्याकडे असते व्हीडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रिकल फील्ड. म्हणजे जी काय ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे मग ते ड्रिफ्ट व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉनची असेल होलची असेल ती कुणाला प्रोपोर्शनल आहे तर इलेक्ट्रिकल फील्ड या ठिकाणी प्रोपोर्शनल आहे. जेवढी जास्त इलेक्ट्रिकल फील्ड असेल तेवढी या ठिकाणी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी काय असेल तर जास्त असेल. आता ड्रिफ्ट व्हेलॉसिटी मुळे काय येतोय तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी मुळे इलेक्ट्रिकल करंट मध्ये जो काय ड्रिफ्ट करंट तो ड्रिफ्ट करंट हा कॉन्सेप्ट या ठिकाणी येत असतो. म्हणजे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी व्हीडी इज इक्वल टू म्यू टाइम्स ऑफ ए. दॅट इज अ म्यू इज इक्वल टू व्हीडी डिवाइडेड बाय ए. याचा अर्थ जी काय मोबिलिटी आहे ती मोबिलिटी आपल्या ठिकाणी भेटते. ही मोबिलिटी कोणाच्या तर इलेक्ट्रॉनची असू शकते होलची असू शकते. याचं युनिट काय असेल तर याचं युनिट असेल मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय व्होल्ट सेकंड. हे जनरली काय असतं तर मोबिलिटीचं युनिट असतं. आता ड्रिफ्ट व्हेलॉसिटी युनिट काय झाला तर मीटर पर सेकंड कारण ही व्हेलॉसिटी आहे. इलेक्ट्रिकल फील्ड युनिट काय झाला तर व्होल्ट पर मीटर कारण इलेक्ट्रिकल फील्ड म्हणजेच काय असतं व्होल्टेज अप्लाइड पर युनिट लेंथ म्हणा किंवा पर लेंथ म्हणा त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रिकल फील्ड असं म्हणत असतो. आणि या इलेक्ट्रिकल फील्ड मुळे काय येतो तर ड्रिफ्ट करंट येत असतो. मग जनरल टोटल ड्रिफ्ट करंट काय असेल तर असेल IN प्लस IP असेल इज इक्वल टू टोटल ड्रिफ्ट करंट असेल. सिमिलर फॅशन मध्ये डिफ्युजन करंट सुद्धा असेल. डिफ्युजन करंट टू द इलेक्ट्रॉन असेल आणि डिफ्युजन करंट टू द होल असेल. याही गोष्टी आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. फर्दर जी काही ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे आणि जी काही ड्रिफ्ट करंट डेन्सिटी आहे याच्या मधला आपल्याला लेसन या ठिकाणी माहिती पाहिजे. कारण जी काही ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे VD इज इक्वल टू काय होईल तर करंट डेन्सिटी किंवा करंट डिवाइडेड बाय N इंटू Q इंटू A. याच्यावरून आपण ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचं रिलेशन ही डिराइव्ह करू शकतो जे की असेल या ठिकाणी VD इज इक्वल टू I डिवाइडेड बाय N इंटू Q इंटू A. हे काय झालं आपल्याकडे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी झाली मीटर पर सेकंड मध्ये. याही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायच्या. आता I पर A आहे म्हणजे करंट पर क्रॉस सेक्शन एरिया आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय तर करंट डेन्सिटी आहे. देअरफॉर VD इज इक्वल टू काय होईल J डिवाइडेड बाय NQ. हाही रिझल्ट आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे जो की ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आणि करंट डेन्सिटी मध्ये रिलेशन सांगण्याचा प्रयत्न करतोय. वेअर N इज नथिंग बट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फॉर व्हॉल्यूम असेल. Q काय तर इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे. अशा पद्धती आपल्याला जनरल डिस्कशन याच्याबद्दल लक्षात ठेवता आलं पाहिजे किंवा माहिती असलं पाहिजे. The mobility of the whole is a dash times of the mobility of the electrons in the इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आपल्याला माहिती पाहिजे जी काय इलेक्ट्रॉनची मोबिलिटी आहे ती जनरली काय असते तर होलच्या मोबिलिटीपेक्षा जास्त असते. म्हणजे होलची मोबिलिटी काय असेल या ठिकाणी लेस असेल ॲज कम्पेअर टू द इलेक्ट्रॉन मोबिलिटी इन केस ऑफ द इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ऑप्शन नंबर 3 याचा राईट आन्सर असेल. नेक्स्ट व्हॉट डू यू मीन बाय डुपिंग रिगार्डिंग द इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता डुपिंग म्हणजे काय तर ऍडिशन ऑफ काय करतोय आपण ऍडिशन ऑफ इम्प्युरिटीज कोणामध्ये ऍड करतोय तर प्युअर सेमीकंडक्टर मध्ये ऍड करतोय. रिझन काय आहे तर त्या सेमीकंडक्टर आपल्याला काय करायचं आहे कंडक्टर म्हणून किंवा कंडक्शन बँड मध्ये आपल्या इलेक्ट्रॉनचा काय करायचा फ्लो करायचा आहे. म्हणजेच ऍक्च्युअली इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज एनहान्स करायच्या त्या इम्प्रूव्ह करायच्या त्या म्हणजेच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी या ठिकाणी काय करायच्या इम्प्रूव्ह करायच्या आहे. इंटेन्शनली ऍडिशन ऑफ द इम्प्युरिटीज इनटू द प्युअर सेमीकंडक्टर इज कॉल्ड ॲज डुपिंग असं म्हणत असतो. याचा डुपिंगचा या ठिकाणचा मीनिंग आहे. नेक्स्ट a certain semiconductor A is made by doping aluminum to the silicon and another semiconductor B is made by the doping arsenic to the silicon. The conductivity of the A and B are. आता कंडक्टर या ठिकाणी बनवलेला आहे सेमीकंडक्टर कशापासून बनलेला आहे तर अल्युमिनियम प्लस सिलिकॉन पासून बनलेला आहे. सेकंड आहे B इज इक्वल टू कशापासून तर आर्सेनिक प्लस या ठिकाणी सिलिकॉन पासून बनलेला आहे. आता ए कंडक्टर मध्ये अल्युमिनियम वापरलेला आहे. अल्युमिनियम हा काय तर ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीज आहे. याच्यामुळे त्याचा सेमीकंडक्टर कोणता असेल तर या ठिकाणी हा असेल P टाइपचा सेमीकंडक्टर. का कारण P टाइपचा सेमीकंडक्टर हा प्युअर सेमीकंडक्टर प्लस
ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज पासून बनलेला असतो. आता या ठिकाणी आर्सेनिक आहे प्लस सिलिकॉन. आता आर्सेनिक कुठल्या ग्रुप आहे, पण तिच्या बापानं, काय म्हणतोय मी, पण तिच्या बापानं तिला पाहिलेला आहे पेंटाव्हॅलंट आहे. बिस्माथ, त्यानंतर अँटीमनी, आर्सेनिक, फॉस्फरस आणि नायट्रोजन. म्हणजे ऍक्च्युली हा कोणता आहे तर पेंटाव्हॅलंट आहे. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं काय तर एक्सेस आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनच्या मध्ये जास्त आहेत. इलेक्ट्रॉनचं जास्त असेल तर या ठिकाणी तयार होणार कंडक्टर कोणता असेल तर एन टाईपचा सेमीकंडक्टर असेल. हा कोणता तर हा, म्हणजे पी आणि पी चं कधी जमणार नाहीये. मग पी कुणाबरोबर जाईल तर एन टाईप मध्ये जाईल. म्हणजे ऍक्च्युली आपल्याकडे हा एन टाईप झाला, हा आपल्याकडे पी टाईप झाला. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं एक्सेसमेंट आहे ऍज कम्पेअर टू द होल, याच्यामध्ये होलचं एक्सेसमेंट आहे ऍज कम्पेअर टू द इलेक्ट्रॉन. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनच्या मुळे करंट कंडक्शन होतोय, याच्यामुळे होल मेजॉरिटी असल्यामुळे याच्यामध्ये काय होतं तर करंट कंडक्शन होत आहे. जनरली आपण पाहिलं जे काय इलेक्ट्रॉन आहे इलेक्ट्रॉनची मोबिलिटी कशी आहे तर जास्त आहे. जर इलेक्ट्रॉनची मोबिलिटी कधी जास्त असेल तर त्याच्या करंट कॅरिंग कॅपॅसिटी सुद्धा या ठिकाणी काय असेल जास्त असेल, म्हणजे त्याची कंडक्टिव्हिटी कशी असेल जास्त असेल. म्हणजे या ठिकाणी कंडक्टिव्हिटी कशी आहे जास्त आहे. म्हणजे ऍक्च्युअली जो काय बी ची कंडक्टिव्हिटी आहे ती कशी असायला पाहिजे जास्त असायला पाहिजे ऍज कम्पेअर टू द ए. आता बी इज ग्रेटर दॅन ए कुठं आहे का, इथं नाही आहे, इथं आहे. ऑप्शन नंबर सेकंड या केस मध्ये काय असेल तर याचा करेक्ट आन्सर असेल. याही पद्धतीचं डिस्कशन आपल्याला त्याचबरोबर कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. पुढचा एमसीक्यू आपण पाहूया. A p-type semiconductor is obtained if we do. आता p टाइपचा आपल्याला काय करायचं आहे बनवायचा आहे. कुठला p, p बरोबर पेंटा तर येणार नाही. राहिला कोण तर राहिला दुसरा ट्रायव्हॅलंट. आता ट्रायव्हॅलंट मध्ये कोणते आहे तर ती बागेत गेलेली आहे. कोण ती बागेत गेलेली आहे. मग याच्यापैकी कोणता ऑप्शन आहे का तर सिलिकॉन विथ पेंटाव्हॅलंट पॉसिबल आहे का तर नाही. सिलिकॉन विथ ट्रायव्हॅलंट ऑप्शन नंबर सेकंड याचा काय असेल तर राईट आन्सर असेल. An intrinsic semiconductor at absolute zero temperature behaves at काय म्हणतात तर परफेक्ट इन्सुलेटर बिहेव करण्याचं काम करतात. जर या ठिकाणी मटेरियलचं टेम्परेचर या ठिकाणी वाढत असेल म्हणजे जर टेम्परेचर या ठिकाणी ग्रेटर दॅन 0 होत असेल तर ते काय म्हणून ऍक्ट होतील तर पुअर कंडक्टर म्हणून ऍक्ट होण्यास चालू करतील. पण ऍट absolute zero temperature ते काय असतील तर परफेक्ट इन्सुलेटर असतील. इन व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट the obtained impure semiconductor is of p type. आता impure विचारलेला आहे. impure म्हणजेच काय तर जो pure नाही आहे, म्हणजेच काय तर तो extrinsic आहे, म्हणजेच तो काय तर नॉन इंट्रिन्सिक आहे, म्हणजेच तो काय तर नॉन इंट्रिन्सिक आहे. म्हणजे p टाइपचा सेमीकंडक्टर कोणापासून बनलेला असेल. आता p आणि p चं तर वाकडं आहे, म्हणजे p आणि p चं वाकडं आहे म्हणजे सोबत पेंटा येणार नाही आहे. याच्यासोबत येईल कोण तर याच्यासोबत ट्रायव्हॅलंट येईल. मग ट्रायव्हॅलंट मध्ये कोणत्या आहे तर ती या ठिकाणी बागीत गेलेली आहे. म्हणजे ट्रायव्हॅलंट मध्ये एवढे आपल्याला काय येतील इम्प्युरिटीज भेटतील. म्हणजे जर्मेनियम डुप्ड विथ बिस्मथ पॉसिबल आहे का नाही. सिलिकॉन डुप्ड विथ अँटीमनी पॉसिबल आहे का तर नाही. जर्मेनियम डुप्ड विथ गॅलियम पॉसिबल आहे का हो पॉसिबल आहे का कारण या ठिकाणी गॅलियम आहे. म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. फॉस्फरस अँटीमनी बिस्मथ हे कोणाचे टाइप आहेत तर पी, पण तिच्या बापानं तिला पाहिलेला आहे. म्हणजे हे सर्व या ठिकाणी पेंटाव्हॅलंटचे टाइप आहेत. बिस्मथ, अँटीमनी, आर्सेनिक, फॉस्फरस आणि नायट्रोजन हे सगळे कोणाचे आहेत पेंटाव्हॅलंटचे आहेत. याच्यापासून बनेल कोण तर याच्यापासून बनेल एन टाइपचा सेमीकंडक्टर कारण पी आणि पी च्या ठिकाणी वाकडा आहे. त्यांचं दोघांचं भांडण आहे, त्यांचं दोघांचं पटत नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन. In which type of extrinsic semiconductor are electrons the major charge carrier. कुणामध्ये म्हणतोय आपण इलेक्ट्रॉन आहेत. कुणामध्ये असतील तर इलेक्ट्रॉन हे एन टाइप मध्ये असतील आणि होल्स असतील कोणामध्ये तर पी टाइपच्या सेमीकंडक्टर मध्ये. म्हणजे ऍक्च्युली करंट कंडक्शन एन टाइप मध्ये कोणामुळे असेल तर करंट कंडक्शन हा इलेक्ट्रॉन्स मुळे असेल. म्हणजे इलेक्ट्रॉन कोणामध्ये असतील तर एन टाइप मध्ये असतील. ऑप्शन नंबर फर्स्ट याचा राईट आन्सर असेल. In an extrinsic semiconductor doped with a trivalent impurities. आता extrinsic semiconductor आपण काय केलं आहे doped with a trivalent semiconductor बरोबर केलेला आहे. मग याच्यामुळे काय होईल both electrons and holes become the majority charge carrier. Both electrons and holes become the minority charge carrier. Electrons become the minority charge carrier and holes become the majority charge carrier. Electron becomes the majority carriers and holes become the मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. आता जो काही सेमीकंडक्टर आहे तो सेमीकंडक्टर कशाबद्दल बनवलेला आहे तर ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज पासून बनलेला आहे. आता ट्रायव्हॅलंटचा अर्थ त्याच्यामध्ये किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत 3 आहेत. प्युअर सेमीकंडक्टर मध्ये किती आहेत तर 4 आहेत. म्हणजे याच्यामध्ये 4 झाले प्युअर मध्ये प्लस याच्यामध्ये काय झाले तर 3 झाले. म्हणजे ऍक्च्युली याच्यामध्ये याला आपण काय म्हणूया त्याला आपण म्हणतो ऍक्सेप्टर इम्प्युरिटीज. याला आपण काय म्हणतो ऍक्सेप्टर इम्प्युरिटीज. आता पेंटाव्हॅलंटच्या केस मध्ये काय असतं तर पेंटाव्हॅलंटच्या केस मध्ये 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं एक्सेसमेंट असतं. याच्यापासून बनलेला
सेमीकंडक्टर कोणता असतो तर एन टाईपचा सेमीकंडक्टर असतो. म्हणजे ऍक्च्युअली याच्यामध्ये एक्सेसमेंट कोणाचं असतं तर इलेक्ट्रॉनचं असतं. म्हणजे ऍक्च्युअली याच्यामध्ये मेजर चार्ज कॅरियर कोण असतात तर इलेक्ट्रॉन असतात. पण ऍक्च्युअली ट्रायव्हॅलेंट मध्ये जो काय इलेक्ट्रॉन तर इलेक्ट्रॉनची डिफिशियन्स आहे. म्हणजे याच्यामध्ये होलचं एक्सेसमेंट असेल, होल याच्यामध्ये काय असेल तर मेजॉरिटी चार्ज कॅरी असतील आणि इलेक्ट्रॉन या केसमध्ये काय असतील तर मायनॉरिटी चार्ज कॅरी असतील. म्हणजे अशा पद्धतीच्या सेमीकंडक्टर मध्ये जे काही इलेक्ट्रॉन असेल तर इलेक्ट्रॉन काय असेल तर मायनॉरिटी चार्ज कॅरी असतील आणि होल्स या ठिकाणी मेजॉरिटी चार्ज कॅरी असतील. ऑप्शन नंबर 3 या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचं राईट आन्सर असेल. नेक्स्ट, what types of the material has an energy band gap more than 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता इझी, ज्याचा मोर दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे त्याला आपण म्हणतो इन्सुलेटर. त्याला आपण काय म्हणतो तर इन्सुलेटर. ज्याचा एनर्जी गॅप हा लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे त्याला आपण म्हणतो सेमी कंडक्टर. आणि ज्याचा एनर्जी गॅप अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे त्याला आपण म्हणतो या ठिकाणी कंडक्टर. कधी कधी हे क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द 5 व्होल्ट ही असतं. म्हणजे इजी ज्याचा ग्रेटर दॅन आहे 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट त्याला आपण इन्सुलेटर असं म्हणूया. ज्याचा या ठिकाणी ग्रेटर आहे कोणापेक्षा तर 5 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा, ज्याचा या ठिकाणी इलेक्ट्रॉन एनर्जी गॅप या ठिकाणी लेस आहे कोणापेक्षा तर 5 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा त्याला या ठिकाणी आपण काय म्हणूया सेमीकंडक्टर असं म्हणूया. आणि ज्याचा इज इक्वल टू 0 त्याला आपण काय म्हणूया कंडक्टर असं म्हणूया. म्हणजे 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणा किंवा 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट अशा दोन्ही पद्धतीचं आपल्याला क्लासिफिकेशन दिलं असतं. ऍक्च्युअली क्लासिफिकेशन किती पद्धतीचं दिलेलं आहे म्हणजे 3 दिलेलं आहे की 5, त्याच्यावर आपल्याला आन्सर ठिकाणी टिक करायचा. आता 3 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा ग्रेटर असेल त्याला आपण म्हणतो जनरली इन्सुलेटर असं म्हणतो. ऑप्शन नंबर 2 याचं काय असेल तर राईट आन्सर असेल. The intrinsic semiconductor has which of the following below capabilities at room temperature. आता इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणते कोणत्या आहेत 0 करंट कंडक्शन, हाय करंट कंडक्शन और लिटल करंट कंडक्शन. आता इंट्रिन्सिक आहे, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये प्युअर कंडक्टर त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू नंबर ऑफ होल असेल. दोघांचं कॉन्स्टंट काय ठिकाणी काय असेल स्मॉल असेल. पण याच्यामध्ये करंट काय असेल का पॉसिबल आहे का हो करंट पॉसिबल आहे. किती तर लिटल करंट कंडक्शन याच्यामध्ये पॉसिबल आहे. 0 करंट कंडक्शन पॉसिबल आहे का याच्यामध्ये तर नाही. याच्यामध्ये काय असेल स्मॉल करंट या ठिकाणी पॉसिबल आहे. ऑप्शन नंबर 4 याचा राईट आन्सर असेल. If Np and Ne is the number of holes and electrons respectively in intrinsic semiconductor, then आता Np आणि Ne काय तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि होल्स आहेत. इंट्रिन्सिक मध्ये हे दोघे काय असतील तर या ठिकाणी सेम असतील. पण पी टाइप मध्ये काय असतील तर पी टाइपच्या केस मध्ये Np हा काय असेल ग्रेटर दॅन Ne असेल. आणि जो काही N टाइप आहे त्या N टाइपच्या केस मध्ये Ne इज ग्रेटर दॅन असेल Np. का कारण याच्यामध्ये जो काही आपण इम्प्युरिटीज या ठिकाणी ऍड करण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यामध्ये इम्प्युरिटीज कोणत्या करतो तर ट्रायव्हॅलेंट आपण इम्प्युरिटीज मध्ये ऍड करतो. याच्यामध्ये कोणते ऍड करतो तर याच्यामध्ये पेंटाव्हॅलेंट या ठिकाणी इम्प्युरिटीज ऍड करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे यांना आपण म्हणतो डोनर इम्प्युरिटीज, यांना आपण म्हणतो ऍक्सेप्टर इम्प्युरिटीज. याही गोष्टी लक्षात ठेवूया. नेक्स्ट, in the energy level diagram what is the separation between the conduction band and the valence band. आता एनर्जी बँड डायग्राम मध्ये जे काही कंडक्शन बँड असेल, फॉर एक्झाम्पल इथं कंडक्शन बँड असेल, या ठिकाणी व्हॅलन्स बँड असेल, या दोघांमध्ये सेपरेशनला काय म्हणतो म्हणजे ऍक्च्युअली याला आपण काय म्हणतो तर ऍक्च्युअली याला आपण म्हणतो काय तर फोरबिडन एनर्जी गॅप म्हणतो का, कंडक्शन बँड म्हणतो का, व्हॅलन्स बँड म्हणतो का, की एनर्जी बँड म्हणतो का. ऍक्च्युअली याला आपण काय म्हणतो तर याला आपण ऍक्च्युअली म्हणतो बँड गॅप. याला आपण काय म्हणतो तर बँड गॅप किंवा यालाच आपण एनर्जी बँड गॅप असं म्हणतो का, बँड गॅप एनर्जी असं म्हणतो. यालाच आपण जे काही फोरबिडन एनर्जी गॅप आहे त्यालाच आपण काय म्हणतो तर फोरबिडन एनर्जी गॅप असं या ठिकाणी म्हणत असतो. फोरबिडन एनर्जी गॅप म्हणजे ऍक्च्युअली या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड, याला आपण म्हणतो फोरबिडन एनर्जी गॅप और बँड गॅप एनर्जी असं म्हणतो. मग फर्मी लेवल कुणाला म्हणायचं तर फर्मी लेवल ही असते या ठिकाणी कोणाचे तर इलेक्ट्रॉनचे. ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला इलेक्ट्रॉन हायेस्ट एनर्जी लेवल कुठपर्यंत ऑक्युपाय करू शकेल त्याला आपण म्हणतो त्याची फर्मी लेवल. आणि ती फर्मी लेवल वेगवेगळ्या सेमीकंडक्टरसाठी फॉर एक्झाम्पल पी टाइपचा असेल, एन टाइपचा असेल आणि इंट्रिन्सिक असेल, ह्या सगळ्यांसाठी काय असेल तर या ठिकाणी सेपरेट असते. याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आन्सर काय असेल तर फोरबिडन एनर्जी गॅप. ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल तर राईट आन्सर असेल. नेक्स्ट, the energy gap between the valence band and the conduction band in a semiconductor is approximately. सेमीकंडक्टर आहे या केस मध्ये काय असेल तर जो काही एनर्जी गॅप आहे तो एनर्जी गॅप काय असेल तर लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल. म्हणजेच ऍक्च्युअली किती असेल तर अप्रॉक्सिमेट इक्वल टू 1 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या आसपास असेल. ऑप्शन नंबर फर्स्ट सेकंड याचा काय असेल तर राईट आन्सर असेल.
द प्रोसेस ऑफ ऍडिंग इम्प्युरिटीज टू सेमीकंडक्टर इज नोन ॲज, याला आपण काय म्हणतो तर डुपिंग असं म्हणतो. म्हणजे आपण इम्प्युरिटीज ऍड करतो. कोणत्या आहेत तर पेंटाव्हॅलंट आहेत आणि सेकंड असतात कोणत्या तर ट्रायव्हॅलंट असतात. कोणत्या ट्रायव्हॅलंट. याच्यामध्ये व्हॅलन्स नोट किती असतात याच्यामध्ये 5, याच्यामध्ये काय असतं 3 असतात. यालाच आपण म्हणतो ऍक्सेप्टर इम्प्युरिटीज, यालाच आपण म्हणतो डोनर इम्प्युरिटीज. याच्यापासून बनलेला कोण असेल तर याच्यापासून बनलेला असेल एन टाईपचा, याच्यापासून बनलेला कोण असेल तर याच्यापासून बनलेला असेल पी टाईपचा. कोणता पी टाईपचा. याच्यामध्ये जे काय इलेक्ट्रॉन ते इलेक्ट्रॉनचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल जास्त असेल ॲज कम्पेअर्ड टू द होल. कारण हा कोणता आहे तर हा आहे या ठिकाणचा एन टाईपचा. याच्यामध्ये कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर होलचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल ॲज कम्पेअर्ड टू द इलेक्ट्रॉन. का कारण याच्यामध्ये जे काही पी टाईप आहे त्या पी टाईप बनलेला आहे कोणापासून तर ऍक्सेप्टर इम्प्युरिटीज पासून बनलेला आहे, जो की ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज आहेत. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी असेल म्हणजे होल या ठिकाणी जास्त असतील. नेक्स्ट, द फोरबिडन एनर्जी गॅप ऑफ सिलिकॉन इज, सिलिकॉनचा किती असतो जनरली तर 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट हा सिलिकॉनचा असतो. जर्मेनियमचा किती असतो तर अप्रॉक्सिमेट 0.067 म्हणा किंवा अप्रॉक्सिमेट इक्वल टू 0.7 म्हणा किंवा कधी कधी 0.72 इलेक्ट्रॉन व्होल्ट अशा परीचा कोणाचा आहे तर जर्मेनियमचा आहे. सिलिकॉनचा किती आहे तर सिलिकॉनचा 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. त्यानंतर जे काय गॅलियम आर्सेनाइड आहे त्याचा किती आहे तर इज इक्वल टू 1.4 आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कोणाचा तर कॅडमियम सल्फेट, कॅडमियम सल्फेटचा किती आहे ठिकाणी 2.4 आहे. त्यानंतर सिलिकॉन कार्बाइड त्याचा किती आहे तर 3.3. हे सगळे कशामध्ये तर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. कशामध्ये इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. मग इलेक्ट्रॉन व्होल्ट हे काय आहे कशाचे युनिट आहे तर जो काही इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन त्यावेळेस ज्यावेळेस आपण त्याला 1 व्होल्टचा सप्लाय देऊया त्यावेळेस तो एनर्जी किती गेन करतोय त्याला आपण काय म्हणतो तर इलेक्ट्रॉन व्होल्ट असं म्हणतो. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट असं म्हणतो. मग इलेक्ट्रॉन हा काय त्याच्यावरचा चार्ज आहे म्हणजे 1.6 × 10⁻19 कुलम इंटू या ठिकाणी 1 व्होल्ट केलं तर आपल्याला 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट या ठिकाणी भेटेल. अच्छा, अशा पद्धतीने आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. अगेन याच्यामध्ये नेक्स्ट कोण असेल तर फॉर एक्झाम्पल आपण डायमंडचा विचार केला जो की या ठिकाणी इन्सुलेटर आहे. काय आपण डायमंडचा विचार केला तर किती असेल तर 5.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट हा काय तर डायमंडच्या केसमध्ये काय तर या ठिकाणचा एनर्जी गॅप आहे. म्हणजे या सर्वांचे एनर्जी गॅप बघा कसे आहेत तर लेस दॅन 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहेत. कशा आहेत लेस दॅन 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहेत. म्हणून तर यांना आपण काय म्हणतो तर या सर्वांना आपण म्हणतो काय म्हणतो सेमी कंडक्टर असं म्हणत असतो. आणि डायमंडचा कसा आहे बघा 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट पेक्षा जास्त त्याला आपण काय म्हणतो इन्सुलेटर असं म्हणत असतं. कधी कधी याच्यावरती आपल्याला असेंडिंग ऑर्डरने या ठिकाणी काय लावा एनर्जी गॅप लावा किंवा डिसेंडिंग ऑर्डरने एनर्जी गॅप लावा अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्या या ठिकाणी पॉसिबल आहे या केसमध्ये. सो याच्याबद्दल आपण या ठिकाणी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. नेक्स्ट, द एलिमेंट्स सिलिकॉन विथ atomic नंबर 14 हॅज हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता atomic नंबर किती आहे 14 आहे. आता व्हॅलन्स सेल मध्ये आपण कशा पद्धतीने भरू शकतो तर पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये 8, 2 आणि 8 10 राहिले किती तर 4 राहिले. म्हणजे जे काय थर्ड सेल आहे ही झाली 1, ही झाली सेकंड आणि ही झाली थर्ड. थर्ड सेल मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे तर 4 आहेत. म्हणजे ऍक्च्युअली व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे 4 आहेत. कारण हा काय तर एक सेमी कंडक्टर आहे. याचा आन्सर काय असेल तर याच्यामध्ये 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील. आता किती या ठिकाणी देऊ द्या atomic नंबर फॉर एक्झाम्पल 29 देऊ द्या, फॉर एक्झाम्पल 13 देऊ द्या, फॉर एक्झाम्पल 12 देऊ द्या, फॉर एक्झाम्पल 14 देऊया, फॉर एक्झाम्पल 32 देऊ द्या. काय करायचं फॉर्म्युला यूज करायचा 2 × n to the power 2. आता पहिल्या सेल मध्ये जर असेल तर n = 1 ठेवा, सेल नंबर 2 असेल n = 2 ठेवा, सेल नंबर 3 असेल तर n = 3 ठेवा. म्हणजे यांची व्हॅल्यू पहिली सेल, दुसरी सेल, तिसरी सेल. आता सेल म्हणजेच काय तर ऑर्बिट आहे. आता ऑर्बिट म्हणजेच काय तर जे काय न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या सभोवताली जे काय रिव्हॉल्विंग फील्ड आहे त्याला आपण काय म्हणतो ऑर्बिट असं म्हणतो. यालाच आपण पहिल्या सेलला k असं म्हणतो, दुसऱ्याला आपण l असं म्हणतो, याला आपण m असं म्हणतो आणि यालाच आपण n असं म्हणतो जे की या ठिकाणी n = 4 असेल. म्हणजेच 2, 8, 18, 32 आणि अशा पद्धतीचं काय असतील याच्यामध्ये हे मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या आहे. हे काय तर मॅक्झिमम इलेक्ट्रॉन पॉसिबल आहे. म्हणजे सेकंड सेल आहे n = 2 आहे त्याला आपण सेलला नाव दिलं l. त्या l या सेलमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स किती आहेत तर 8 आहेत. 8 पेक्षा जास्त दुसऱ्या सेलमध्ये आपण ठेवू शकतो का 9 ठेवू शकतो का तर नाही. मॅक्झिमम किती 8. 8 पेक्षा कमी चालतील का हो चालतील पण मॅक्झिमम किती 8. सिमिलरली m साठी असेल n साठी असेल अशा पद्धतीची गोष्ट आपण लक्षात ठेवूया. नेक्स्ट, the material from the following has a negative temperature coefficient of the resistance. कोणाचा आहे ॲल्युमिनियम, कॉपर, ब्रास और कार्बन. आता ॲल्युमिनियम, कॉपर, ब्रासचा निगेटिव्ह टेम्परेचर पॉसिबल आहे का हे कंडक्टर आहेत. यांचा टेम्परेचर कोणता असेल तर पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट असेल. आता निगेटिव्ह कोणाचा आहे तर सेमी कंडक्टरचा आहे त्यालाच आपण निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट असं म्हणूया. याचा अर्थ जर टेम्परेचर वाढलं तर मटेरियलची रेझिस्टिव्हिटी या ठिकाणी काय होते रिड्यूस होते. म्हणजे याचा ग्राफ कसा असेल तर निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट या ठिकाणी असेल रेझिस्टिव्हिटी, या ठिकाणी असेल टेम्परेचर. टेम्परेचर वाढेल तसं काय होईल या मटेरियल रेशिओ काय होईल कमी होईल. याला म्हणायचं निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट. पॉसिबल कोणाच्या केसमध्ये आहे तर सेमी कंडक्टर अँड
इन्सुलेटर, सेमीकंडक्टर अँड इन्सुलेटरच्या केसमध्ये अशा पद्धतीचा ग्राफ पॉसिबल आहे. आता कंडक्टरच्या केसमध्ये पॉसिबल कसा आहे, फॉर एक्झाम्पल हे कंडक्टर आहेत, याच्यामध्ये पॉसिबल कसा आहे, जसं टेम्परेचर या ठिकाणी वाढेल तसं काय होते, मटेरियलची रेजिस्टिव्हिटी वाढते, म्हणजे ऍक्च्युअली काय होते तर कंडक्टिव्हिटी या ठिकाणी काय होते, रिड्यूस होते आणि रेजिस्टिव्हिटी या ठिकाणी काय होते, वाढते. ह्या गोष्टी कोणासाठी पॉसिबल आहेत तर पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट, दॅट इज फॉर द कंडक्टर. नेक्स्ट, at what condition does the Fermi energy level EF lie exactly between the band gap of intrinsic semiconductor, म्हणजे EF या ठिकाणी एक्झॅक्टली मिडल आहे कुणाच्या तर बँड गॅप ऑफ इंट्रिन्सिक लेवलच्या. कधी पॉसिबल आहे तर इफेक्टिव्ह मासेस ऑफ द होल्स अँड इलेक्ट्रॉन जर या ठिकाणी इक्वल असतील तर त्या केसमध्ये ही केस पॉसिबल आहे. म्हणजे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये जी काय फर्मी लेवल आहे ती फर्मी लेवल काय असेल, एक्झॅक्टली मिडवे बिटवीन कंडक्शन बँड और व्हॅलन्स, कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड, त्यालाच आपण जे काय बँड गॅप एनर्जी आहे त्या बँड गॅप किंवा बँड गॅपच्या काय असेल एक्झॅक्टली मिडवेला असेल. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिगार्ड्स विथ द सेमीकंडक्टर, खालीलपैकी स्टेटमेंटच्या ठिकाणी विचार करायचा आहे आपल्याला. फर्स्ट आहे, इन अँड एन टाइप मटेरियल इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशन इज नियरली इक्वल टू द डेन्सिटी ऑफ द डोनर ॲटम. अच्छा, एन टाइप मध्ये इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशन काय असेल, नियरली इक्वल टू डेन्सिटी ऑफ द डोनर ॲटम. In 1 part in a 10 to the power 8 donor type impurity is added to a germanium to improve the conductivity of the at the 30 degrees Celsius by the factor of 12. After second, phosphorus is the example of the N type impurities. अच्छा, conductivity of the silicon is more sensitive to the temperature than the germanium. म्हणजे जो काय ऑप्शन आहे त्याच्यापैकी कोणत्या ऑप्शन याकडे करेक्ट आहे अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारलेला आहे. ES इलेक्ट्रॉनचा विचारलेला क्वेश्चन आहे. याच्यापैकी हे बरोबर आहे, सेकंड ही बरोबर आहे, थर्ड ही बरोबर आहे आणि फोर्थ ही बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन 1, 2, 3 आणि 4 या ठिकाणी काय आहे तर हे सगळेच ऑप्शन या ठिकाणी काय आहेत बरोबर आहेत. जनरली जो काही लिकेज करंट आपण बद्दल बोलतो, लिकेज करंट, तो लिकेज करंट सिलिकॉन आणि जर्मेनियमचा कसा आहे तर सिलिकॉनचा लिकेज करंट हा आहे 10 टू द पॉवर -9 एम्पियरचा आणि जर्मेनियमचा आहे 10 टू द पॉवर -6 एम्पियरचा. आता लिकेज करंट जास्त कोणाचा आहे तर लिकेज करंट त्यालाच आपण आय लिकेज ऑफ जर्मेनियम इज जनरली ग्रेटर दॅन द आय लिकेज ऑफ सिलिकॉन. सिलिकॉन पेक्षा लिकेज करंट कसा आहे तर जास्त आहे. म्हणून जनरली आपण सेमीकंडक्टर डिव्हाइस मध्ये आपण कोणाला प्रिपेअर करतो तर सेमीकंडक्टर डिव्हाइस मध्ये आपण जनरली सिलिकॉनला प्रिफर करतो ॲज अ सेमीकंडक्टर मटेरियल और ॲज अ सेमीकंडक्टर म्हणून. अच्छा, म्हणजे याही ठिकाणी याही गोष्ट आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवायचा. नेक्स्ट क्वेश्चन, the band gap energy is the minimum energy required to break a covalent band and thus generates. आता जे काय बँड गॅप एनर्जी काय तर मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड आहे. आपल्याला काय करायचं आहे तर सेमीकंडक्टरच्या केसमध्ये कोव्हॅलेंट बँड ब्रेक करायचा आहे, जेणेकरून त्या ठिकाणी काय होईल तर इलेक्ट्रॉन होलचं कॉम्बिनेशन होईल, इलेक्ट्रॉन होलचं रिकॉम्बिनेशन होईल, तर आपण इलेक्ट्रॉन होलची पेअर होईल असं म्हणतो. ऑप्शन नंबर फर्स्ट या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, the number of valence electrons of P and Si. आता P फॉर कोणासाठी आहे तर P फॉर या ठिकाणी आहे फॉस्फरससाठी, कोणासाठी फॉस्फरससाठी, आणि Si फॉर कोणासाठी आहे तर सिलिकॉनसाठी. आता फॉस्फरस हा कोणता इलेक्ट्रॉन कोणता एलिमेंट्स आहे तर या ठिकाणी 15th ग्रुप मध्ये इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतील तर 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील, कारण हा कसा आहे तर पेंटाव्हॅलंट इलेक्ट्रॉन आहे किंवा पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज आहे. कोणते तर पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज, म्हणजे याच्यामध्ये किती असतील तर 5 असतील. सिलिकॉन हा काय तर सेमीकंडक्टर किती याच्यामध्ये 4, म्हणजे 5 and 4 रिस्पेक्टिव्हली. ऑप्शन नंबर सेकंड याचा काय असेल तर राईट आन्सर असेल. नेक्स्ट, द फोरबिडन एनर्जी गॅप ऑफ द जर्मेनियम किती असतो तर 0.72 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा कोणाचा तर जर्मेनियम झाला, हा कोणाचा झाला तर या ठिकाणी सिलिकॉनचा झाला. आता त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं, कुणाचा कॅडमियम सल्फेटचा किती असेल, त्यानंतर गॅलियम आर्सेनाइडचा किती असेल, सिलिकॉन कार्बाइडचा किती असेल, डायमंडचा किती असेल, याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. नेक्स्ट, द फर्मी लेवल EF in an intrinsic semiconductor if the effective masses of the holes and electrons आर सेम. जर दोघांच्या मासेच्या ठिकाणी सेम असतील तर फर्मी लेवल किती असेल. आता जे काय फर्मी लेवल ती फर्मी लेवल काय आहे तर जे काही कंडक्शन बँड आहे आणि जे काही व्हॅलन्स बँड आहे याच्यामधला दोघांमधला काय तर डिफरन्स आहे. मग फॉर एक्झाम्पल कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड मधला बॉटमच्या ठिकाणी कंडक्शन बँडचा असेल, प्लस जो काय टॉप आहे तो टॉप कुणाचा असेल तर व्हॅलन्स बँडचा असेल, तर आपण EV असं म्हणूया. आता इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरच्या केसमध्ये फर्मी लेवल कुठं असते तर एक्झॅक्ट कुठं असते तर एक्झॅक्ट मिडलला असते. कुठं असते तर मिडलला असते. जर याला मिडल घ्यायचं असेल तर या ठिकाणी काय करावं लागेल डिवाइड बाय 2 करावं लागेल. म्हणजे एक्झॅक्टली कुठे भेटेल आपल्याला तर एक्झॅक्टली मिडलला भेटेल फर्मी लेवल. कुणाच्या केसमध्ये तर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरच्या केसमध्ये. ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट,
एनर्जी बँड गॅप फॉर अन इन्सुलेटिंग मटेरियल किती असेल, ग्रेटर दॅन 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 0 इलेक्ट्रॉन व्होल्ट कोणासाठी, तर या ठिकाणी पॉसिबल आहे कंडक्टरसाठी. लेस दॅन 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट कोणासाठी, तर या ठिकाणी आहे सेमी कंडक्टरसाठी. लेस दॅन ग्रेटर दॅन 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट कोणासाठी, तर इन्सुलेटिंग मटेरियलसाठी. ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये काय असेल याचा बरोबर आन्सर असेल. द फर्मी लेवल इन अ पी टाइप सेमीकंडक्टर लाइज क्लोज टू. आता कोणता आहे तर पी टाइप आहे. पी टाइप मध्ये कुठं असेल तर या ठिकाणी अबोव द व्हॅलन्स बँड. कुठं, अबोव द व्हॅलन्स बँड. त्यालाच आपण ऍट द टॉप ऑफ व्हॅलन्स बँड असं म्हणू शकतो. का, कारण पी टाइप मध्ये जे काही नंबर ऑफ होल आहे ते नंबर ऑफ होल संख्या ठिकाणी जास्त असेल. म्हणजे जे काही फर्मी लेवल असेल, फर्मी लेवल पी टाइप मध्ये कुठं असेल तर ऍट द टॉप ऑफ द व्हॅलन्स बँड. आणि एन टाइप मध्ये कुठं असेल तर ऍट द बॉटम ऑफ द कंडक्शन बँड. ही कुठं, तर ही एन टाइप मध्ये. म्हणजे ऍक्च्युली कुठं, तर क्लोजर टू द कंडक्शन बँड. ही कुठं, तर ऍक्च्युली क्लोजर टू द व्हॅलन्स बँड. ऑप्शन नंबर फर्स्ट या केसमध्ये काय असेल तर याचं बरोबर आन्सर असेल. नेक्स्ट, the concentration of the minority carriers in an extrinsic semiconductor under the equilibrium is ES इलेक्ट्रिकल विचारलेला क्वेश्चन आहे. कोणाला प्रोपोर्शनल आहे, तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डोपिंग कॉन्सन्ट्रेशन. कोणाला, तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डोपिंग कॉन्सन्ट्रेशन. ऑप्शन नंबर 4 या केसमध्ये काय असेल त्याचा बरोबर आन्सर असेल. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, which among the following is termed as the drift velocity of the charge carrier per unit electrical field. आता ड्रिफ्ट व्हेलॉसिटी पर युनिट इलेक्ट्रिकल फील्ड म्हणजेच काय असतं तर या ठिकाणी मोबिलिटी असते. युनिट काय असतं तर मीटर स्क्वेअर पर व्होल्ट सेकंद. यालाच आपण लिहू शकतो मीटर स्क्वेअर इंटू व्होल्टचा इनव्हर्स इंटू सेकंडचा इनव्हर्स. यालाच कधी कधी सेंटीमीटरचा स्क्वेअर डिवायडेड बाय व्होल्ट सेकंद या युनिटमध्ये काय केलं असतं, रिपीट केलं असतं. जरा व्हेलॉसिटी हे व्हेलॉसिटी हे आपल्याला सेंटीमीटर पर सेकंद मध्ये दिली असेल आणि फील्डही आपल्याला व्होल्ट पर सेंटीमीटर मध्ये दिली असेल. तर म्हणजे ऍक्च्युली काय तर या ठिकाणी मोबिलिटी आहे. ऍक्च्युली हाऊ फास्ट इलेक्ट्रॉन इज मूव, त्याला आपण काय म्हणतो, त्या इलेक्ट्रॉनची मोबिलिटी असं म्हणतो. त्याचबरोबर त्या होलची मोबिलिटी असं म्हणतो की होल कशा पद्धतीने फास्ट मूव शकेल. and n type semiconductor can be obtained by doping a pure silicon with. आता बनवायचा आहे कोणाला तर n टाइप ला. n इज इक्वल टू सिलिकॉन प्लस. आता जे काय p आहे त्या p चा आणि p च्या ठिकाणी वाकडा आहे म्हणजे p च्या ठिकाणी या ठिकाणी काय तर ट्रायव्हॅलंट यायला पाहिजे आणि या ठिकाणी n च्या ठिकाणी काय तर या ठिकाणी पेंटाव्हॅलंट येईल. कोण तर पेंटाव्हॅलंट. मग पेंटाव्हॅलंटचे टाइप कोणते आहेत, त्याच्यामध्ये बिस्मथ असेल, अँटिमनी असेल, त्यानंतर आर्सेनिक असेल, फॉस्फरस असेल आणि नायट्रोजन असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 4 काय असेल तर या क्वेश्चन मध्ये करेक्ट आन्सर असेल. हे सर्व काय आहे तर हे सर्व या ठिकाणी ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज आहेत. या ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज पासून आपण बनवूया काय तर पी टाइपचा सेमीकंडक्टर या ठिकाणी बनवूया. याच्यामध्ये होलची संख्या या ठिकाणी जास्त असेल, या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल. नेक्स्ट, the energy which an electron possesses at 0 Kelvin is called as. आता एनर्जी जो काही इलेक्ट्रॉन 0 केल्विनला किती पोजेस करतो आपण काय म्हणतो, फर्मी लेवल असेल, व्हॅलन्स एनर्जी असेल किंवा कंडक्शन एनर्जी असेल. जे काही एनर्जी आहे एनर्जीला आपण काय म्हणतो तर इलेक्ट्रॉनच्या ठिकाणी फर्मी लेवल असं म्हणतो. जो त्या ठिकाणी 0 केल्विनला किंवा अबसोल्यूट 0 टेम्परेचरला किती एनर्जी पोजेस करायला त्याला आपण काय म्हणतो ते फर्मी लेवल असं म्हणत असतो. In terms of the energy band, insulators have. आता एनर्जी बँडच्या केसमध्ये जो काय इन्सुलेटरच्या केसमध्ये काय असेल तर त्यामध्ये फुल व्हॅलन्स बँड असेल. म्हणजे काय असेल तर फुल व्हॅलन्स बँड अँड एम्प्टी कंडक्शन बँड असेल. कोणाच्या केसमध्ये तर इन्सुलेटरच्या केसमध्ये ही गोष्ट या ठिकाणी पॉसिबल असेल. आणि बाकीच्या केसमध्ये काय असेल तर सेमीकंडक्टरच्या केसमध्ये व्हॅलन्स बँडमध्ये काही इलेक्ट्रॉन असतील, त्याचबरोबर कंडक्शनमध्ये काही इलेक्ट्रॉन असतील जर आपण टेम्परेचर वाढवलं तर. आणि जो काही कंडक्टर आहे त्या कंडक्टरच्या केसमध्ये काय असेल तर व्हॅलन्स बँडमध्ये काय असेल कमी इलेक्ट्रॉन असतील आणि कंडक्शन बँडमध्ये काय असेल तर जास्त इलेक्ट्रॉन असतील. अशा पद्धतीने आपण जो काही बेसिक ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आहे त्याच्यावरती व्हेरियस टाइपचे एमसीक्यूचं डिस्कशन केलेलं आहे. अगेन हे एमसीक्यू प्रिव्हियस इयरला विचारलेले क्वेश्चन आहेत आणि कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत. त्याच्यामधून आपण प्रत्येक या ठिकाणी कन्सेप्टचं बारकाईने या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलेलं आहे. आपण प्रिव्हियस सेशनमध्ये याच्यावरती ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असेल, त्यानंतर जो प्रॉब्लेम असेल याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं आहे. डिफ्युजन करंट काय आहे याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं आहे. फक्त लक्षात काय ठेवायचा तर डिफ्युजन करंटमध्ये जो काही डिफ्युजन करंट ड्यू टू द होल्स असेल त्याचं साइन काय आहे ते फक्त निगेटिव्ह येत आहे. म्हणजे जो काही या ठिकाणी आय असेल, आय त्याला आपण पी असं म्हणूया आणि तो काय तर डिफ्युजन करंट आहे. कोणता तर डिफ्युजन करंट इज इक्वल टू काय लिहायचा मायनस क्यू इंटू या ठिकाणी डीपी इंटू डीपी डिवायडेड बाय डीएक्स इंटू या ठिकाणी ए. हा कशामध्ये झाला तर हा झाला एम्पियर मध्ये. मायनस साइन का आला तर या ठिकाणी जो काही डिफ्युजन करंट आहे त्या डिफ्युजन करंट मध्ये जो काही होल आहे तो होल जर अशा पद्धतीने मूव्ह होत असेल, डिफ्यूज होत असेल, ज्या पद्धतीने होल मूव्ह होईल त्याच डायरेक्शन मध्ये काय होतो करंट या ठिकाणी जातोय. म्हणून या ठिकाणी
ठिकाणी या ठिकाणी मायनस साइन येत आहे. जर इलेक्ट्रॉनची केस घेतली तर इलेक्ट्रॉन डिफ्यूज कसा होतोय, तर इलेक्ट्रॉन हा या केसमध्ये इकडे डिफ्यूज होईल आणि करंट कसा फ्लो होईल, तर करंट हा या ठिकाणी फ्लो होईल. म्हणजेच ऍक्च्युअली जो काही आयन आहे, आयन ऑफ डिफ्युजन म्हटलं तर काय होईल, तर प्लस क्यू इंटू dn इंटू स्मॉल dn डिवाइडेड बाय dx इंटू या ठिकाणी काय होईल, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन होईल. हा झाला डिफ्युजन करंट ऑफ द इलेक्ट्रॉन आणि हा झाला डिफ्युजन करंट ऑफ द होल. या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी डिफ्युजनच्या माध्यमातून लक्षात ठेवायच्या. फर्दर डिफ्युजन कशामुळे होईल, तर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या डिफरन्समुळे होईल. म्हणजे एका ठिकाणी होलचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि दुसऱ्या ठिकाणी होलचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे काय होतील, तर होल डिफ्यूज व्हायला चालू करतील. त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉनच्या केसमध्ये पॉसिबल असंच आहे. हायर कॉन्सन्ट्रेशन पासून इलेक्ट्रॉन काय करतील, लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे डिफ्यूज होतील. याला म्हणायचं डिफ्युजन करंट. आणि ड्रिफ्ट करंट कशामुळे, तर जेव्हा आपण इलेक्ट्रिकल फील्ड अप्लाय करूया त्यावेळेस काय होईल, ते जे काय इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये मूव्ह करण्यास चालू होतील. त्यांना ड्रिफ्टिंग असं म्हणूया. आणि त्या ड्रिफ्टिंगमुळे जो काय करंट त्याला आपण ड्रिफ्ट करंट असं म्हणूया. त्याच्यामध्ये करंट ड्रिफ्ट करंट ऑफ द होल आपण पाहिला आणि ड्रिफ्ट करंट ऑफ द इलेक्ट्रॉन पाहिला. ड्रिफ्ट डेन्सिटी पाहिले. ड्रिफ्ट डेन्सिटी आणि व्हीडी मधला आपण रिलेशन या ठिकाणी एमसीक्यूच्या माध्यमातून समजून घेतलं. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.